ओम. डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या मुद्गल पुराणातील खंड 9 योगचरितम अध्याय 1 स्वसंवेद्य स्वरूप वर्णनम याचे आता आपण वाचन करणार आहोत. अथ श्री मुद्गल पुराणे नवमः खंडः प्रारभ्यते. ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. शौनक म्हणती सुताप्रत धूम्रवर्ण अवतार चरित्र उदात्त. ऐकून ते उत्तम आख्यानयुक्त परितृप्त न झालो मी. म्हणून महामते सांप्रत सांगावा पुढे दक्ष मुद्गल संवाद पुनीत. दक्षे पुनरपी मुद्गलाप्रत विचारिले ते मज सांगा. सूत म्हणती ते ऐकून धूम्रवर्णाचे चरित्र महान. ऐकून प्रजापती आनंदून रोमांचित शरीर सांगतसे. धन्य मी सर्वभावयुक्त तुझ्या मुखातून अति अद्भुत. ऐकिले धूम्रवर्णाचे चरित्र सर्वसिद्धिप्रदायक जे. आता सांगा विप्रेशा मजसी पूर्णपदप्रद योगज्ञानासी. 8 विनायकांच्या स्वरूपासी योगांत ज्याचे वर्णन असे. स्वानंद योग कैसा असत अयोगाचे कैसे वृत्त. सुशांतीप्रद पूर्णयोग ख्यात त्यांचे रूप सांगा विस्तारे. सूत सांगे शौनकासी ऐसे प्रार्थिता मुद्गलासी. महायोगी तो तै दक्षासी सांगे ते ज्ञान तुम्ही ऐका. स्वानंदापासून स्वेच्छेने निसृत विविध ब्रह्मे जगतात. असत सत समनेती चार ज्ञात. निर्मित गजवक्त्र माया प्रभावे त्यांच्या आश्रयजन्य बोधापासून. सोहम उत्पन्न तदनंतर बिंदू पकडून. महामते स्थूल सूक्ष्म चतुर्विध शोभन विश्वनिर्माण जाहले. नादांत ही सर्व ब्रह्म सम्मिलित. दैवयोगे निजसत्ता विहीन होत. स्वव्यापारोत्पन्न भोगन लाभत तयांसी दक्षा कदाचन. तेव्हा ती घोर तप करीती समस्त. चित्त एकाग्र करून म्हणत जे कोणी मूलभूत असत त्यांस नमस्कार आमुचा. दिव्य वर्ष सहस्रे जपत ऐसा संदिग्ध मंत्र प्रणत. तैसा गणेश प्रसन्न होत हृदयात दाखवी मंत्र त्यांना. एकाक्षर मंत्र स्वकीय दाखवित तो पाहून ती हर्षयुक्त. ब्रह्मे मंत्र नंतर तो जपत 100 वर्ष श्रद्धेने. तेव्हा तयासी स्वरूप दाखवित नरकुंजर रूप पाहून विस्मित. त्याच्या कृपेने त्वरित तद्रूप बोधक ज्ञान लाभले. त्या स्वानंद नाथास जाणून ती ब्रह्मे हर्षित होऊन. त्यासीच हृदयात ध्याऊन मंत्र जपती सिद्धीसाठी. 1 वर्ष ऐसा क्रम आचरती ब्रह्मे मनोरम. तेव्हा विघ्नेश सुप्रसन्न अभिराम प्रकटला वर देण्यासी. त्यांच्या पुढे तो प्रतापवंत प्रकटता ती त्यास पाहत. पूजोनिया सवित कर संपुट जोडून या. आपुले सामर्थ्य सिद्ध होण्यास दक्षाती ब्रह्मो करीतीस. परेशास विघ्नाधिपतीस परास सौख्यदाता नमन तुला. स्वसंवेद स्वरूपासी आनंदासी निजानंद योगासी. ढुंडीसी अनाथामी नाथासी सर्वात्म्यासी नमन तुला. सदा मोहहीनासी नेती धरासी. शिवासी त्रैविध्य भाव प्रदात्यासी निजांद योगा ढुंडे तुझ नमन. समासी माया स्वरूपासी द्वंद्व प्रकाशासी सर्वात्मकासी. विष्णुसी महानंद रूपासी सर्वातिगा निजानंद योगा नमन ढुंडे. सदा सत्य स्वरूपासी सर्वात्म्यासी विकारविहीनासी सूर्यासी भुम्नासी अनंतासी बीजवर्जितासी
निजानंद योगा ढुंडे तुझ नमन. अपार स्वरूपासी नानामयासी विहारांत सक्तासी पूर्णात्मकासी महाशक्तिसी निजानंद योगा ढुंडे नमन. मोह करत्यासी बुद्धिस्थैर्य करत्यासी निरोध स्वरूप जी ऐसी निजानंद भ्रांती प्रदासी सिद्धिरूपासी नमन ढुंडे अमुसे तुला. तुर्यांत प्रवेशुन बिंबात्मकासी निजानंद योगासी ढुंडीसी सांख्यरूप निर्मूलन तुर्यपदासी तदाकार रूप बोधका नमन. सदा स्वात्मनिष्ठांसी संकल्प हर्त्यासी निजानंद योगासी बोधरूप निर्मुन बोधस्वरूपासी मायामयकार धाम तुझ नमन. सदा खेळकासी नाना प्रचारिसी निजानंद योगासी ढुंडीशी देहरूपी निर्मात्यासी सदैक प्रबोधा तुझ नमन. भ्रांतिधारकासी स्वतः भ्रांतिहीनासी सोहम प्रदासी निजानंद योगासी बिंदुमात्रे चतुष्पाद रूप क्रीडापरासी अनंत स्वरूपा तुझ नमन. देह प्रचारकासी निजानंद योगासी नादरूप निर्मुन नानंद नादस्वरूपासी तत्स्थासी चैतन्य दात्यासी अजासी त्रैवेद्य देहस्थिता नमन. निजानंद योगासी ढुंडिसी बाह्यांतरी संस्थितासी सुषुप्ती रूप निर्मात्यासी तेथ निवास तुझ नमन. तदाकार रूपे आनंदासी निजानंद योगासी ढुंडिसी सदा स्वप्न रूपासी सर्वांतरस्थासी सूक्ष्मासी सर्वात्म्या नमन तुला. खेळ करासी सूक्ष्म निर्मात्यासी त्रिधात्यात संस्थितासी निजानंद योगासी ढुंडे तुझला नमस्कार. स्थूल रूपासी अन्नभूतासी जागृत तदाकार रूपासी बाह्यात्मकासी निजानंद योगासी ढुंडे तुझला नमस्कार. गणेशात्मरूपे जे निर्मित ते तुझे अंश गण असत त्यांची संरक्षी ब्रह्मेशा सतत दास तुझे ते असती सदा तुझ्या पादपद्मी रत त्यांची करी श्रद्धायुक्त निजानंद योग तुझसी वंदित ढुंडे तुझसी नमन असो. गजाकार तुंडासी लंबोदरासी चतुर्बाहुसी शूर्पकर्णासी त्रिनेत्रासी पाशांकुशादियुक्तासी निजानंद योगा ढुंडे तुझ नमन. कंठाखाली नराकार रूपासी एकदंतासी रक्तांबरासी आखुध्वजासी आखुवाहनासी निजानंद योगा ढुंडे नमन. अनंत प्रसूती वामभागात महासिद्धी तैसी उजवीकडे बुद्धी शोभत त्या उभय पूर्णा मायांसी धरित निजानंद योगा ढुंडे नमन. स्वसंवेद नाम पुरी संस्थितास प्रमोदादिगण सेवितास इक्षु समुद्री लीलाकारास निजानंद योगा ढुंडे नमन. समाधी स्वरूपा गणेशास ब्रह्मांच्या ब्रह्मभूत महात्म्यास कैसे तोषवावे करुण स्तवनास तथापि स्वबुद्धीने स्तविले असे निजानंद योगा ढुंडिसी नमन. आम्ही धन्यरूप केले स्तवन गणाधीशा तुझ्या पूजेने प्रसन्न दीनबंधो नमन तुला. नमस्ते नमस्ते होई प्रसन्न त्वरित निजानंद योगा सांप्रत ढुंडे तुझला वंदित स्तविले जैसे स्फुरले तैसे मुद्गल म्हणती ऐसे स्तवन ऐकून गणाधीश मुदित मन त्यांचा प्रणाम स्वीकारून तयांसी म्हणे हर्षभरे. श्री गणेश गजानन म्हणत ब्रह्मानो वर मागा हृदयस्थित मी संतुष्ट झालो अत्यंत तुमच्या या स्तोत्राने. देईन जे जे तुम्ही वांछित तरी ते दुर्लभ असेल जगात
तुम्ही रचिलेले हे स्तोत्र सतत संतोषप्रद मज होईल. यात संदेह नसत, याने सर्व सिद्धी होतील प्राप्त. जो वाचित अथवा ऐकवित, मानवोत्तम वा जो ऐकेल, तो येथ सर्व भोग भोगुन अंती स्वानंद लोकी करी गमन. विजयप्रद हे स्तोत्र महान, पुत्र पौत्रप्रद असे. धनधान्य पशुप्रद, अंगहीनासी अंगद सुखद. रोगनाशक अलक्ष्मी संकट दाहक, मोदद पाठकांसी सर्वदा. विद्या ज्ञानादिक सर्व लाभत, याच्या योगे निश्चित. भुक्तिमुक्ती लाभून ब्रह्मभूत, पठणे श्रवणे खरोखर. षटकर्म साधन सिद्ध, परकृत्य विनाशक समृद्ध. राजबंधहर रुद्ध, भक्तोत्तमासी होतसे. 21 वेळा 21 दिवस, जो वाचील हे स्तोत्र सुरस. त्यास इप्सित लाभ हो खास, संशयात काही नसे. ऐसे गणपतीचे वचन ऐकून, ब्रह्मे करीती वंदन. हर्षयुक्त सगळी होऊन, हे प्रजापती त्यास म्हणाली. जरी गणाधीशा तू वरद, तरी तुझी भक्ती उत्तम दे सुखद. जेणे महामोद विशद, नष्ट होईल ना संशय. अमुच्या कार्यात बोध द्यावा, तेणे कार्या लाभ व्हावा. तुमच्या आज्ञेत राहावा, आमुचा जीवनक्रम सारा. सर्व भक्तांसव आमुच्या सन्निध, सदा राहून होई सौख्यप्रद. सर्वत्र निर्विघ्न करी मोदप्रद. गजानना तुझ नमन असो, आपुल्या समान करी आम्हास. पादाश्रित तुझ्या याज्ञेत समरस, तुझ्या प्रसादे भजन करत्यास. सर्व वांछित सदा व्हावे, जे जे आम्ही इच्छित. नाथा ते सफल होवो त्वरित. सत्यसंकल्पज सौख्य आम्हा परत. गणनायका देई सदा, ऐसे त्यांचे ऐकून वचन. भक्तिभावे तुष्ट होऊन, तथास्तु ऐसे आश्वासून. गजानन अंतर्धान पावला, 8 विनायक प्रख्यात. त्या रूपे गजानन जगात, त्या ब्रह्मांच्या समीप वसत. सर्वार्थ सिद्धी कारणे, हे स्वसंवेद्याचे सारचरित. हे सर्व संवेद्याचे सारे चरित. सांगितले तुझ समस्त, ऐकता वाचिता नरांप्रत. सर्वसिद्धी प्रदायक. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते स्वसंवेद्यस्वरूपवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 1 संपूर्ण.